टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायचा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. आज बी कोणतरी भोकलं म्हणतात, भोकायला कमीच पडणार. तेव्हा म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो, तू आडात येई. मग तुला सांगत होते नमुने कसे. शांततेतच सांगणार, पण तू थोडं थांब. तो ह्या गावचेच मराठी, तो राजकीय सोपडा साफ करते. हो, मराठीच जर नादी लागला तर तू नीट राहा. तू खाय, तो लय मोठं खाल्लेलं आहे. तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती. तो पाप धुवायसाठी आलेला आहे. तो आमच्या अन्नात माती कालायचं नको काम करू. मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो, कुठं काही सांगायला लागला. त्याची बाजू ओढितो का एकटी? ते येवल्याची येड. काही जण टोकाची भूमिका घेत आहेत, मुंबईला येण्यावर ठाम आहेत, परंतु कुणीही कायदा हातात घेऊ नये. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कुणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर मराठा आरक्षणाचे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांच्या इशाऱ्याला उत्तर दिलंय. ते असं म्हणाले की तुम्ही आधीपासूनच मराठ्यांच्या मुळावर उठले आहात. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकारण पेटलेले असतानाच आज रविवारी अजितदादा पवार गटाच्या कल्याणमधील मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य केलं. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता काही जण टोकाची भूमिका घेत आहेत आणि तसं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल जर ते मुंबईला आले तर, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मांडली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील अजित पवारांना सडेतोड उत्तर दिलंय. तुम्ही आधीपासूनच हेच केलंय, तुम्ही आधीपासूनच मराठ्यांच्या मुळावर उठलेले आहात. तुम्ही मौन धरलं होतं, त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं आम्हाला वाटलं होतं. शेवटी अजित पवार यांनी पोटातलं ओठावर आणलंच. आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असून जर कारवाई केली तर मराठा समाज शांततेत अजित पवारांना उत्तर देईल. अजित पवार हे अपघाताने सरकारमध्ये आलेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सरकार मानत नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट इशारा दिला आणि प्रत्युत्तर देखील दिलं. बीडमधील इशारा सभेतून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाची हाक देणारे मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्यातील गावोगावी जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा 4था दिवस असून जालना जिल्ह्यातील दौरा संपून मनोज जरांगे पाटील आता बीड जिल्ह्यात दाखल झालेत. तर सोमवारी मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांमध्ये संपर्क दौरा करणार आहेत. या काळात ते मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासंदर्भात मराठा बांधवांशी गावागावात जाऊन चर्चा करणार आहेत.